तर मित्रांनो आपण आलोय आता आगरी महोत्सवामध्ये। नमस्कार मित्रांनो, तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे अरुण कोंचे ब्लॉग या मराठी यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, आज आपण आपल्या या व्हिडिओमध्ये चमचमीत आणि स्वादिष्ट अशा वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ पाहायला मिळणार आहेत आणि ते पदार्थ बघितल्यानंतर नक्कीच आपल्या तोंडाला पाणी सुटेल हे साहजिकच आहे। पण या व्हिडिओमध्ये आपल्याला मनोरंजन सुद्धा होणार आहे। तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत कनेक्ट राहा। नक्कीच तुम्हाला ही व्हिडिओ आवडेल। व्हिडिओ आवडली तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, नाही आवडली तरी लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या बाजूला जे बेल आयकॉन बटन आहे ते प्रेस करून ऑल करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला आमच्या व्हिडिओची नोटिफिकेशन लगेच मिळेल। चला तर आपण निघूया आता। तर मित्रांनो, आपण आलोय आता आगरी महोत्सवामध्ये। बदलापूर पासून 4 ते 5 किलोमीटर पुढे कात्रप गाव आहे आणि कात्रप गावाच्या पुढे अशा भव्य पटांगणामध्ये आगरी महोत्सव आयोजन केलेला आहे आणि आपण त्या आगरी महोत्सवामध्ये आलेलो। एवढी गर्दी आहे, ट्रॅफिक फुल लागलेली आहे आम्हाला। तर बघूया, आपण आतमध्ये प्रवेश करणार आहोत। सगळी जाम ट्रॅफिक आहे आणि भरपूर गर्दी आहे इथे। सर्व मंडळी चाललेली आहे पुढे यात्रेमध्ये जाण्यासाठी, सगळे निघाले आम्ही। आगरी महोत्सव बदलापूर 2023 या कार्यक्रमाचा प्रवेशद्वार आहे। आणि आता आपण या प्रवेशद्वारातून प्रवेश करणार आहोत आतमध्ये जायला। इकडे वेगवेगळ्या प्रकारची मिठाई लावलेली आहेत भरपूर अशी, आणि काही ठिकाणी बरेच स्टॉल लावलेले आहेत। समाजात जीवनामध्ये जेवढ्या काही वस्तू वापरल्या जातात त्या सर्व वस्तूंचं इथं प्रदर्शन दाखवलेलं आहे। महादेवाच्या पिंडीमध्ये गणपती बाप्पाची मूर्ती किती छान दिसते बघा, सुंदर दिसते एकदम। इथे आपल्या महाराष्ट्राच्या आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती किती छान आहे। तुकाराम महाराज आणि विठू माऊलीची मूर्ती किती छान दिसते बघा। विठू माऊलीची मूर्ती उभी आहे, छानपैकी दिसते। अच्छा, गलत हो जाए तो पहले माफी है, ठीक है? तर खेळ खतरनाक आहे मित्रांनो। मागच्या वेळेस मी बसलो होतो तेव्हा मला चक्कर आली होती, एवढं खतरनाक खेळ आहे हा।
सर्व खाण्याच्या पदार्थाची सुरुवात होती मित्रांनो. समोर मंचुरियन्स आहेत आणि इकडे ग्रेव्ही मंचुरियन्स बनवायला लागतात. छान लागतात खायला सुद्धा. ते आपण खाणार तर आहोत पुढे. इकडे आहेत कोळी वांगणची मच्छी फ्राय चाललेली आहे. कोळी वडे करायला लागले त्यांनी आणि इकडे सर्व मच्छी फ्राय करायला लागले. बागडे आहेत समोर. ते बागडे फ्राय केलेले आहेत मला तर वाटते आणि काही फ्राय करायला लावले त्यांनी. हे बघा इकडे बागडे फ्राय केलेले आहेत, बोंबील फ्राय केलेले आहेत आणि सुरमईच्या सुद्धा मोठ्यात फ्राय आहेत. हे हा पापलेट बघा फ्राय केलेला दिसतोय आपल्याला. बोंबील तर भरपूर फ्राय केलेले दिसतात. एका प्लेटमध्ये 3 बागडे आहेत आणि एका प्लेटमध्ये 3 सुरमईचे मोठे आहेत. इकडे पूर्ण असे आणि इकडे बोंबील आणि हा आहे कोलंबी आणि हा चिकन प्लेट आणि इकडे खेकडा बनवून ठेवलेला आहे बघा. असे प्लेट तयार केलेले आहेत पूर्ण असे चिकनचे, कोलंबीचे. हे वडे केलेले आहेत, कोलंबीचे वडे. हा आहे पुरणाचा मांडा. म्हणजे आपण पुरणपोळी करतो ना तशाच प्रकारचा हा मांडा आहे, पण उलटा तवा आणि त्याच्यावर तो ठेवला होतो. तो मोठा असतो त्याच्यामुळं पुरणाचा मांडा म्हणतात त्याला. आणि बघा त्यांची बनवण्याची पद्धत बघा. दोन्ही हाताने फिरवायला लागते. ते फिरवल्याने ते मोठं होतं. त्याच्यामुळं ते ही पुरणाचा मांडा म्हणतात त्याला. आणि पुरणाचा मोठ्या तव्यावर ते टाकला जातो. अशा प्रकारे टाकला जातो बघा. आता जास्त फिरवल्याने तर मोठा होता असा करतेचा आणि तव्यावर ते टाकलं जातं. कैसा प्लेट है? 50 रुपये. ये घेते का? ये घेते का? और ये सेम. ये किती का सोर आहे तुला? हे कितना? एक प्लेट दे. कोण? आवडते हे साधा म्हणताय. हे साधा म्हणताय. कसं नाही लागतो खायला? मस्त लागतं ना.
इकडे मसाला पापड बनवलेला आहे. काय काय प्रकारचे टाकतात ते. कलर सुद्धा टाकलेले आहे. चटणी आहे त्याच्यामध्ये. वेगवेगळ्या प्रकारचे ताट तयार येते. या ताटामध्ये बघा वडे आहेत, पॉपलेट आहेत, सुरमई आहेत. इकडे सुरमईच्या बोट्या ठेवलेल्या आहेत. त्या फ्राय करायचं करून ठेवलेलं एका प्लेटमध्ये पॉपलेट आहेत, चिकन आहे आणि कोलंबी फ्राय केलेली आहे. इथे किमा आहे चिकनचा, मटण आहे, राईस पण ठेवलेला आहे ताटामध्ये आणि भरपूर प्रकारचे असे ताट तयार केलेले आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे ताटं तयार केलेले आहेत. राईस हा पॉपलेट तयार केलेला आहे फ्रायचा. हा कलेजे पेटा किमा आहे. इकडे सर्व चिकनचे लॉलीपॉप आहेत बघा. वेगवेगळ्या प्रकारचे ग्रीन लॉलीपॉप सुद्धा आहेत. काही काही तुकडे आहेत. इकडे पूर्ण असं ताट तयार करून ठेवलेलं आहे. भात आहे, भाकर आहे, बागडा ठेवलेला आहे, चिकनचा रस्सा आहे, सोनकढी आहे, इकडे मटणाचा रस्सा आहे, इकडे बागडा आहे, इकडे सुरमईचे बोटे आहेत. हा सुक्का मटण आहे. याच्यामध्ये वडे तयार केलेले आहेत. हा सुक्का चिकन आहे. इकडे पण बघा या ताटामध्ये सोनकढी आहे. असे प्रकारच्या ताटं तयार केलेली आहेत. पूरा पेट कितने का है? 80 रुपये. 250. इथे लॉलीपॉप तयार आहेत आणि इथे कोलंबी अजून तयार करायची बाकी होते आणि हा बागडा तर तयार आहे. इथे प्लेट तयार केल्या त्यांच्या पूर्णाच्या किमती लावलेल्या आहेत बघा. चिकन, मटन, हा पूर्ण ताट तयार केलेला आहे. चिकन थाली त्याच्यामध्ये बघा काय काय दिसतं आपल्याला. कोंबडी वडे आहे. हा बघा किती मोठा खेकडा. खेकडा तर 300 रुपयाचा आहे बापरे. आणि सुकं चिकन. हा इकडे कोलंबी फ्राय करायला. कोलंबी मसाला 230 रुपये आणि इकडे खेकडा मसाला 300 रुपये. शिवल्या मसाला हा 200 रुपयाचा आहे. हा सुकं चिकन आहे. पापलेट बघा, पापलेट फ्राय 300 रुपये. सगळ्या प्लेटची किमती लावलेल्या आहेत बघा. इकडे तंदुरीचे आयटम आहेत. असे लटकवलेले आहेत. तंदुरी पूर्ण तंदुरी आहे. हाफ तंदुरी आहे. पूर्ण असे तंदुरी बनवून ठेवलेले आहे आणि इकडे बनवायला लावले. कशा निखाऱ्यावर ते बनवले जातात. आहे मोमोज, फ्रेंच फ्राईज आहे आणि ते सोयाबीन चिली व्हेज आहे सगळं. इकडे पोटॅटो पुडिंग आहे बघा. 2 प्रकारचे इथे गेलो आहे आणि एक भगवा कलरचा आहे. पूर्ण असे मॅग्नेटिक केलेले तेलामध्ये त्यांना. आणि इकडे आहे बर्गर दिसतो आपल्याला. बर्गर आहे.
ती फ्राय करायला लावली तेलामध्ये. जसं पीठ लावलं जातं कोलंबीच्या वर आणि त्याच्यानंतर मग ते तव्यावर फ्राय करायला ठेवतात. चांगलं फ्राय करायला लावतात तेलामध्ये. छान असे तयार होतात तेलामध्ये फ्राय होऊन. इकडे आहे चायनीजचा प्रकार. चायनीज तयार करायला न्यूडल्स बनवायचे कारण स्वराला आज न्यूडल्स खायचे आणि त्याच्यामुळे न्यूडल्स बनवायला सांगितलं आहे. पण चायनीजवाल्याला स्वराची इच्छा होती की मला न्यूडल्स खायचे म्हणून ते बनवायला लागतात. काय काय टाकतात ते आपण बघूया त्याच्यामध्ये कशा प्रकारे तो न्यूडल्स बनवले जातात. चायनीज बनवायची एक वेगळीच पद्धत असते मित्रांनो. आपल्याला हे घरी तर बनवता येणारच नाही असे, पण त्यांचे बघा तवा कसं आणि प्रत्येक ह्याच्यात आपण पदार्थ टाकले जाते वेगवेगळे. ते आपण कधी जर घरी बनवलं तर एवढे पदार्थ आपण कधी टाकत नाही त्या वस्तू. आणि याच्यामध्ये भरपूर असे वस्तू चटणी वगैरे टाकतात. त्याच्यामध्ये खायला तर चांगलं लागतात. त्याला खूप चांगली चव येते. मैं कब से मतलब मेरे को इतना मुश्किल हो रहा है खड़े होने को. मुझे कहाँ भी मेरी टीम ने कि बैठ के गा लेना आप, लेकिन त्या कारागिरांचा हात सुद्धा खूप जोरात चालतो कारण त्यांना नेहमीची सवय असते ते बनवायची. त्याच्यामुळे ते थकत नाही आहेत बनवताना. बघ असे बनवायला लागतात ते बघायला कसं किती जोराने ते करायला लागतात. मैं पूरी कोशिश कर रही हूँ आप लोगों को एंटरटेन करने के लिए. पैर में बहुत दर्द हो रहा है, मैं प्लीज मुझे माफ कीजिएगा. बट मेरा ये एम है कि आप सब लोग यहाँ से एंजॉय करके जाएं. गाइस, आर यू ऑल रेडी? आपला नूडल्स प्लेट तयार आहे. ते आपण आता खाऊन बघणार आहोत. चव आहे ती. गरम 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 गरम. ये रील्स पे इतना ज़्यादा लोगों ने बनाया है, स्पेशली हमारी महिलाओं को बहुत ही और हर लैंग्वेज की महिलाओं ने बनाया है. आणि या कार्यक्रमामध्ये सुप्रसिद्ध गायिका बॉलिवूडची नेहा कक्कर हिचा कार्यक्रम चालू आहे आणि ते आता गाणं गाते. आपण आपल्या इकडे बघू चालू आहे गाण्याचं. आगे बड़े अच्छे शब्द लिखे हैं. इकडे आपल्याला दिसत ते सगळे चिकनचे रोल्स आहेत. चिकनचे रोल्स बनवले आहेत. हे बघा इकडे रोल आहेत. इकडे चिकन आहे.
के दिल मेरा मैं कर दी रप रप कर दी वे मैं कर दी रप 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 मैं कर दी रप रप कर दी गलों की छुई हुई छुई हुई छुई हुई मैं कर दी रप रप कर दी गलों की छुई हुई छुई हुई छुई हुई राजा मियां छटो यारी जगी नहीं इश्क बीमारी राजा मियां छटो यारी जगी नहीं इश्क बीमारी इश्क का छटरा कुछ भी पल्ले हो गई तेरे बल्ले बल्ले हो गए की मोटे पुराने गाने भूले से तू मिल जाए मैं कर दी रब रब कर दी। सारे इतने हैंडसम इतने स्मार्ट स्मार्ट मेरे भाई लोग हैं, आप लोगों के लिए गाना ठीक है। मैं कर दी रब रब कर दी मैं कर दी रब 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 के लोग की गान छुई हुई अच्छा ब्रेक। चला तर मित्रांनो आम्ही आता निघालोय यात्रेतून, यात्रा अजून चालू आहे. तर तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा. चला तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. टाटा बाय बाय.